थँक्यू सो मच मान्यवरांचा मनपूर्वक आभार श्री संतोष साळुंके साहेब थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच. पहिल्याच बॉल वरती पहिली विकेट मात्र मिळवतोय गोल्डन डकचा शिकार ठरतोय. पहिला बॉल वाईट आहे माफ करा. जो मैदानाच्या आतमध्ये पुढचा बॉल अगदी बाहेरचा बॉल आतमध्ये खेचून काढण्याचा प्रयत्न 30 सर्कल मध्ये खूप चांगला क्षेत्ररक्षण जरूर पाहायला मिळतंय आणि जिथे मात्र पाहायला गेलं तर बिग हिट करण्याचा प्रयत्न मिस टायमिंग स्ट्रोक फटका फसलाय. किरण आलाय बॉलच्या खाली पकडला जातोय झेल. आणखीन एक विकेट गॉन. फलंदाज बाद होतोय. जावं लागेल माघारी. अवी संदीप यांचा पुढचा बॉल नवीन बॅटर मात्र इनेट नंबर 4 मध्ये आलाय जेडी. गेल्या रविवारी खूप चांगली बॅटिंग लाईन राहिली होती. या मॅच मध्ये कशा पद्धतीने बॅटिंग लाईन राहील हे पाहणं तितकंच महत्वाचं असेल. परंतु त्याच्या समोर एक ताकदीचा गोलंदाज संदीप. हो आल्याला बिग हिट करण्याचा प्रयत्न. भव्य स्वागत. आओ भाई स्वॅग से करेंगे. षटकाराने स्वागत. पहिलाच बॉल फेस केला. पहिलाच बॉल बुल केला. साधा वनसडी षटकार. फुल टॉस बॉल होता. दांडी 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 गुल.
नवीन बॅटर विशाल आलाय. बॉल विशाल चढी. खोला टाकलेला बॉल टपा पुढे ठेवला होता. ओव्हर पिच होता. डिक्लेअर स्वरूपाची एक धाव येते. ओव्हरची होती समाप्ती. पहिले षटक समाप्त. टीमची धावसंख्या 8 या धावसंख्येवरती. थोडस स्पीडअप ठेवायचं मित्रांनो. चला नेक्स्ट मॅच साठी कॉल मी देईन. वांग व्हॅली महिंद विरुद्ध मराठा वर्तियस जुळेवाडी. नेक्स्ट मॅच तुमची आहे. टॉस नक्कीच घेतला जाईल. नेक्स्ट मॅच साठी आपण तयार राहायचंय. आणि नक्कीच आपण मेडॉन मध्ये रोहन दादांना पाहतोय. खूप चांगली त्याची रील्स व्हायरल झाली गेल्याच आठवड्यामध्ये. तो त्यांचा डान्स आणि त्यांचा जल्लोष. सचिन कॅप्टन. पहिलाच बॉल ऑन साइडला पुल केलाय. 6 धावांसाठी गुल गुल गुल. शॉर्ट बॉल होता. शॉर्ट बॉलचा पुरेपूर फायदा घेतलाय. ऑन साइडला आडव्या बॅटने खेचला. पहिल्या बॉलवरती षटकार ठोकलाय सचिनच्या विरोधात. अजय 14 धावा. ओहो ऑन साइडला पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. आता डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. कॅरी केलाय बॉल. फेकी केली गेली. सिंगलने समाधान मानलंय. टीमची धावसंख्या सिंगलच्या मदतीने जाऊन पोहोचते 15 या धावसंख्येवरती. एका बाजूला टीम कुंभारवाडी बॉयज तर दुसऱ्या बाजूला एसीसी नवीवाडी. या दोन संघांमधली ही लढत मात्र पाहायला मिळते. लोअर फुल टॉस. त्याच्यावरती केलंय आक्रमण. क्षेत्ररक्षक आकाश कुठलीही चुकी न करता फलंदाज बाद. जावं लागेल माघारी. विशाल बॅक टू द डग आउट. धीम्या गतीने टाकलेला बॉल. गती परिवर्तन. डॉट बॉल.
पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता. यष्ट्यांच्या वरतून जाणारा हा बॉल. आणखीन एक डॉट बॉल येतोय. लागो पाठचे 2 डॉट बॉल. चेंडू चाललाय घोषांकी क्षेत्रात. बॅटची कडा लागून एकच धाव. ओव्हरची होती समाप्ती. 2 षटक समाप्त. टीमची धाव संख्या 16. चला स्पीडअप घ्यायचं थोडस. बाहेरचा बॉल आतमध्ये वळवलाय. आडव्या बॅटने खेचलाय. रोहन आहे 30 सर्कल मध्ये. सिंगल आले. हो बॅटची कडा लागली आहे. चेंडू घोषांकी क्षेत्रामध्ये. एकच धाव. बॅटची कडा जरूर लागले. चेंडू पुन्हा एकदा घोषांकी क्षेत्रामध्ये. एक धाव. सिंगलच्या मदतीने धाव फलक मात्र जाऊन पोहोचतोय. अर्थातच 18 या धावसंख्येवरती. खूप चांगली मॅच, खूप चांगली स्पर्धा. जिव्हाळकरांचा जिव्हाळा जपणारा चषक, जिव्हाळा चषक 2024. सोडून दिलाय इथे. व्हाईट बॉल. फक्त व्हाईट बॉल आहे. फक्त व्हाईट बॉल आहे. विकेट केलाय. आल्या पाठवलाय. षटकार मिड विकेटच्या डोक्यावरून ठोकलाय. 6 धावांसाठी. सोमाने मात्र षटकार ठोकलाय. खूप वेळानंतर आलेला हा मोठा फटका आहे. टीमची धाव संख्या 26. व्हाईट बॉल. 27 धावा. पुन्हा एकदा बिगिट केलाय. लांब आणि लांब षटकार. ओहो आणखीन एक विकेट येतोय का? उंची जास्त लांबी कमी. इथे मिळते विकेटची हमी. आकाशने पकडलाय झेल. फलंदाज बाद. बॅक टू दी डगआउट. प्रत्युत्तर दिलंय या गोलंदाजाने शेवटच्या बॉलवरती. 33 झालाय. 34 करायचे आहेत. 18 बॉल 34 धावांची गरज. अर्थातच टीम कुंभारवाडी बॉयज या संघाला. चला नेक्स्ट मॅचचा टॉस घेऊया. वांगवेली महिन विरुद्ध मराठा वॉरियर्स.
जुळेवाडी टॉससाठी यायचंय. चला वांगवॅली महिंद आणि मराठा वॉरियर जुळेवाडी विमा सल्लागार अमर दादा यांच्या शुभ हस्ते मात्र टॉस घेऊयात. चला टीम जुळेवाडी चला नेक्स्ट मॅच चा टॉस. स्विंग द टॉस छापा काटा कॉल कोण देईल. महिन टीम काटा आलाय. निर्णय काय असेल. एक 5 मिनिटात सांगतो. चला 5 मिनिटात निर्णय पोहोचवतायत आमच्यापर्यंत. टॉस जिंकलाय जुळेवाडी संघ. निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. जाऊया पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला. उत्तरार्धामध्ये मॅचला होईल सुरुवात. लक्ष 34 धावांचा 18 चेंडू करायचे आहेत. 34 धावा कशा पद्धतीने मात्र कंप्लीट केलं जाईल. सलमीची जोडी लवकरात लवकर कुंभरवाडी बॉईज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आणि फिल्डिंग लावून घ्यायची प्लीज लवकरात लवकर. चला फास्ट घ्या मित्रांनो प्लीज स्पीडअप घ्या. आपल्याला लवकरात लवकर हे सामने संपवायचे आहेत. मॅच स्पीडअप ठेवायचे. सोमनाथ सोमा पहिलं षटक P1चं. सलामी जोडी आकाश. आकाश स्ट्राइक एंड एंडला. नॉन स्ट्राइकला संदीप. पहिलं षटक सोमा. 18 चेंडू 34 ची गरज. चला फास्ट घ्या. पंचांचा ग्रीन सिग्नल. मॅच ऑन. पहिलाच बॉल ड्राइव्ह सुरू केलाय अलॉंग द कार्पेट पद्धतीने गुदगुल्या करत टप्पा 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 घेत बॉल निघून चाललाय. पहिल्या बॉल वरती येतोय चौकार. आणखीन एक त्याच दिशेला बॅक टू बॅक दुसरा आलाय. 4 धावा चौकार. जिवाळा चषकामध्ये आकाश अगदी आकाश भ्रमण करत असताना चौकार बॅक टू बॅक ठोकतोय.
ओहो खराब क्षेत्ररक्षण बॅकअप आहे तेवढं चांगलं पाहायला मिळतंय आणि फक्त सिंगल आली आहे. स्ट्राईक रोटेट होते. स्ट्राईक आता असेल संदीपकडे. सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचते 9 या धावसंख्येवरती. लक्ष्य 34 धावांचं. सलामीची जोडी संदीप आणि आकाश. 2 चौकार 1 सिंगल आकाशच्या बॅट मधून पाहायला मिळाली. स्ट्राईक आता रोटेट झाली संदीपकडे. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता. बॉल निघून चालला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल येतोय. आता मात्र सोमा कमबॅक करत असताना या बॉलवरती जरूर पाहायला मिळतोय. 2 मोठे फटके पहिल्या 2 बॉलवरती आज जरूर आले आणि त्यानंतरचे हे 2 बॉल अचूक टप्प्यावरती त्याने हाताळलेत. थोडा रनअप मध्ये अडथळा पुन्हा सज्ज होईल गोलंदाजीसाठी. गोटिवलीचं हे मैदान आणि या मैदानामध्ये हा जिव्हाळा चषकाचा भव्य दिव्य आयोजन सोहळा. पुन्हा एकदा तोच फटका सातत्याने खेळण्याचा प्रयत्न होतोय परंतु लेंथ आणि टप्पा अचूक हाताळत असताना सोमा मात्र हा गोलंदाज अगदी कमबॅक करतो याही बॉलवरती. यावेळेस मात्र ऑन साइडला 30 यार्ड सर्कल मध्ये मिड ऑन होता त्या ठिकाणी विशाल. कुठलीही चुकी न करता पहिला गडी सोमाने मात्र माघारी धाडलाय. संदीप बॅक टू दी डग आउट. चला नवीन बॅटर लवकरात लवकर पाठवा. चला जुळेवाडी टीम आपला निर्णय कळवा. जुळेवाडी टीम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. फिल्डिंगचा निर्णय जुळेवाडी टीम संघाने घेतलाय. महिम संघ आपल्याला बॅटिंग करायची. अक्षयचा पहिलाच बॉल ड्राइव्ह केलाय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये थांबवण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. बिग हिट आलाय. ऑन साइडला खेचलाय आडव्या बॅटने. टायमिंग प्रॉपर. ताकदीचा वापर. चेंडू करतोय 6 धावांसाठी हवाई सफर. षटकार. ओहो यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक. कॅच ड्रॉप. कॅच ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. इथे कॅच ड्रॉप झाली आहे.
प्रॉपर जजमेंट जुळलं नाहीये. कॅच ड्रॉप झाली राजच्या हातातून. 3 बॉलचा खेळ झालाय. टीमची धावसंख्या 16. हो, फ्लिप करण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव. धाव फलकावरती मात्र जरूर ऍड होते. पुन्हा एकदा डी झोन मध्ये एकच धाव. फक्त आणि फक्त एक धाव. सिंगल डबलने मात्र धाव फलक जाऊन पोहोचतोय. 18 या धाव संख्येवरती. 18 ऑन स्कोर कार्ड मात्र पाहायला मिळतोय. 18 धावा आल्यात. स्पीडअप घ्यायचं थोडस मित्रांनो. अगोदरचा बॉल 30 इयर सर्कल मध्ये मिड ऑन आहे. विशाल कुठलीही धाव दिली नाहीये. डॉट बॉल. ओहो, हुकला तर मुकला आणि मुकला की ठोकला. इथे ठोकलाय काव कॉर्नरच्या डोक्यावरून. षटकार. 6 बॉल 10 ची गरज. 6 चेंडू 10 धावा. 24 धावा धाव फलकावरती लागतायत. 6 बॉल 10 ची गरज. येणारे 6 बॉल अंतिम 6 चेंडू अंतिम षटक. जबाबदारीचं महत्वाचं षटक. जेडी आलाय. शेवटचं षटक हाताळण्यास. ऑल चेक. 5 चेंडू आणि गरज आहे 8 धावांची. येणारे 5 बॉल 8. 9 धावांची. माफ करा. माफ करा. 5 चेंडू 9 धावांची गरज. बॅकफुटला साऊंड कट केलाय. अगदी गुदगुल्या करत बॉल निघून चाललाय पॉइंटला. चेंडू सीमा रेषा पार. चौकार. चार बॉल 5 ची गरज. 4 चेंडू 5. कमबॅक करावं लागेल जेडी ला. अगदी यॉर्करचा प्रयत्न खोदून काढलाय. बॉटम हँडचा खूप चांगला वापर. एकच धाव. 3 बॉल 4. 3 चेंडू 4 ची गरज.
ओहो इथे कॅच, इथे कॅच. अजूनही सामना संपलेला नाहीये. कमबॅक केलंय जेडीने. सोमा होता डीपला, कुठलीही चुकी केली नाहीये. अजूनही मॅच संपलेली नाहीये. 2 चेंडू 4 ची गरज. कहाणी में ट्विस्ट, पिक्चर अभी भी बाकी है मेरे दोस्त. कुठेही जाऊ नका, पाहत राहा जिवाळा चषक 2024. दोन बॉल 4 ची गरज. कट केलाय. क्षेत्ररक्षक आहे, फेकी केली काय? हो झाली. बॅकअप देखील तेवढंच चांगलं पाहायला मिळतंय. सिंगल आले. सिंगलच्या मदतीने धाव फलक मात्र जाऊन पोहोचतोय 31. एक चेंडू 3. कंपल्सरी चेस. 1 बॉल 3. 1 चेंडू 3. जेडी की सचिन, सचिन की जेडी. फुल टॉस बॉल होता. क्षेत्ररक्षक तैनात आहे. फेकी केली गेली आहे. सिंगल आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धाव तर कंप्लीट केले. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? आणि ते एका धावेने सामना पूर्णपणे आपल्या काबीज केलाय. टीम एसीसी नवीवाडी या संघाने. हार्ड लक बॅड लक कुंभारवाडी बॉयज संघ. चला जुळेवाडी टीम लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे.